उजाडलं होतं. सूर्य कासराभर वर आला होता. कल्पना आणि पूजा अंगणात उभ्या होत्या. त्या दोघींनी डोक्यावरनं सनसिल्क शॅम्पू लावून आंघोळ केली होती. उन्हात डोक्यावरचे केस सुकवत त्या दोघी उभ्या होत्या. पाठीवर केस मोकळे सोडल्यामुळे त्यांच्या लांब सडक केसातनं पाणी ठिपकत होतं. सूर्याच्या कोवळ्या किरणात केसातून गळणारे पाण्याचे थेंब चमचमत होते. भिवा म्हातारा हातात वाढवण घेऊन पडवीतला कचरा काढत होता. हातावर तंबाखूची मशेरी घेऊन गोदाक्का म्हाताऱ्याला मोठ्या आवाजात म्हणाली, आज वाड्याची वलय करायची. तू कशाला मला सांगते? म्हातारा तिच्याकडे रागानं बघत म्हणाला. कुदळ घ्या, जिमीन खातायला मोर जा. तुझ्या लेकाला सांग जा, मी बैल घेऊन नदीवर जाणार आहे. अहो नामान बुवा, काळाक तोडायला रानात जाणार आहेत. मग मी एकटं जाऊ हे खातायला? तुम्हासनी गिलायला टोपली भर लागतं, मग काम नको करायला? माझा नामकंच म्हणून काम करन, त्याला काही एक काम आहे का? त्यातनं बी गावागावातनं भजन कीर्तन करतोय. लय लेकाचा काय वर घेऊन बोलतीस ती? मग काय तुझा काय वर घ्यायचा का? लगीन झाल्यापासून काय सुख दिलं र? नापत्या झालास तेव्हा कोंड्याचा मांडा करून नका एवढ्या लेकराला मी जातान केलंय. बाप म्हणून माझ्या लेकराला कधी सुख दिलंय का तू? तुला कांदाल करायला लय जोर आला असेल. मला तुझ्याशी कांदाल नाही करायची. खरं बोललं की लगे राग येतोय. माझा नामा म्हणून ग बसतो, घरात कांदाल नको म्हणून. मग तुझ्या लेकराला मला माराय सांग, म्हणजे तुझा जीव थंड होईन. गोदाक्का नवऱ्याचा नेहमी द्वेष करायची. त्याचं चालणं बोलणं तिला मुळीच आवडायचं नाही. म्हातारा डोळ्यांसमोर दिसला की गोदाक्काच्या कपाळावर आठी पाडायची. म्हाताऱ्याने रागानं हातातलं वाढवण कोपऱ्यात फेकून दिलं आणि पायात तुटके चपला घालून तणतणत घराच्या बाहेर पडला. गोदाक्का थोडा वेळ त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे डोळे विस्फारून बघायला लागली. डोक्यावर खारी बटरचा हारा घेऊन भैया तिकडनं येत होता. त्यांनी म्हाताऱ्याला विचारलं, मामा खारी बटर घेत हो काय? मला काय विचारतो? मी या घराचा मालक नाही. म्हातारा पुन्हा मागे वळून न बघता पुढं निघून गेला. बिचारा भैया तोंड वासून त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे वेड्यासारखा बघायला लागला. गोदाक्का त्या भैयाला म्हणाली, ए बाबा जा मोर, रोज खारी बटर खायला हे काय गावच्या खोताचं घर नाही. भैया काही घरापुढे थांबला नाही. खारी बटर असं ओरडत तो पुढे निघून गेला. गोदाक्का या दोघींजवळ येत म्हणली, ये पोर कोण आहे? ही माझी मैत्रीण पूजा. ती सुद्धा याच तालुक्यात माझ्याप्रमाणे महिला ग्रामसेवक आहे. अगं राती आली कधी? काल रात्री मी देवळात भजनाला गेलते, रात्री उशिरानं आले. गोदाक्का मशेरीचं तोंड धुण्यासाठी घरात गेली. गोदाक्का घरात निघून गेल्यावर कल्पना पूजाला म्हणाली, ह्या गोदाक्का माझी खूप काळजी घेतात हो. मग बरं आहे की तुझं? धो धो पाऊस पडून गेल्यावर लख्ख ऊन पडावं तसं कल्पनाला आता पूजाचा चेहरा दिसत होता. पूजाचं प्रेमभंगाचं दुःख तिने तिच्या काळजातल्या कुपीत आता मोठ्या कौशल्यानं लपवून ठेवलं होतं. तोंड धुवून पुन्हा गोदाक्का त्यांच्याजवळ येऊन त्या दोघींना आग्रह करत म्हणाली, पोरीनो, माझ्या सुनाला मी तुमच्यासाठीनं तांदळाच्या पिठाच्या घावण्या करायला सांगून आले. काल रात्रीलाच पीठ भिजवून ठेवलं होतं. तुम्ही दोघी दुधासंगट घावण्या खावा. पूजा आश्चर्यानं कल्पनाच्या तोंडाकडे बघू लागली तशी गोदाक्का पुन्हा मोठ्या आवाजात म्हणाली, तुम्ही दोघी माझ्या लेकीवानी हाव म्हणून माझा जीव राहत नाही. एवढं बोलून गोदाक्का थांबली नाही. तिने त्या दोघींना हाताला धरलं, घरात नेलं आणि शारदाला मोठ्या आवाजात म्हणाली, गो शारदे, घावण्या झाल्या असल्या तर आधी या दोघींना दुधासंगट खायला दे. वाईस थांबा, घावण्या होत आहेत. शारदा उलटण्यानं तव्यावरचं घावणं परतत म्हणाली, पातेल्यात दूध आहे ना ग? आहे. मग वाईला वर पातेलं ठेव, दूध गरम कर, मग त्यासनी घावण्या खायला दे. गरम दुधासंग घावणे चांगले लागतात. कल्पना आणि पूजा स्वयंपाक खोलीत बसल्या होत्या. गोदाक्का भिंतीला पाठ ठेवून उकिडवं बसली होती. घावण्या झाल्यावर शारदानं गरम गरम ते ताटात वाढले. वाटीत गरम दूध ओतलं आणि ताट तिने त्या दोघींच्या पुढ्यात ठेवलं. पोरीनो, साबुस्तीनं खावा. लागलं तर घावण्या आणखीन मागून घ्या. गोदाक्का त्यांना आग्रह करत म्हणाली. त्या दोघींनी दुधाबरोबर 2-2 गरम गरम घावण्या संपवल्या. मोरीत जाऊन हात धुतला. बसल्या जागेवरनं उठत गोदाक्का त्यांना म्हणाली, आत्ता माझा जीव शांत झाला. ही गोदा वांगाळ असली ना तरी कुणाला काय सोडून खाणारी बाई नाही. आपला शेजार धर्म आहे. मी एकटीनं घावण्या खाल्लं नसतं तर माझ्या पोटात काय त्याचं सोनं झालं असतं. त्या दोघींची सकाळची न्याहारी छान झाली होती.
एवढ्यात त्यानं दुपारच्या जेवणाची घाई नव्हती. कल्पना खोलीची आवराआवर करून पूजाला म्हणाली, चल तुला माझं ऑफिस दाखवते." तांबडी पाऊलवाट तुडवत त्या दोघी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ आल्या. मोकळ्या शेतात मुलं क्रिकेट खेळत होती. बाबल्या गणपतीच्या देवळात घंटा वाजवत होता. कल्पनानं कुलूप काढलं, दार उघडलं. कल्पना तिच्या खुर्चीत बसल्यावर पूजा तिच्यासमोर प्लॅस्टिकच्या खुर्चीत बसली. तिची नजर सगळीकडे फिरत होती. ग्रामपंचायत कार्यालय बघताना पूजा म्हणाली, "कल्पना, तुझं कार्यालय खूप छान आहे. आवडलं तुला?" "हो." "मग तुझं ऑफिस बघायला मी कधी येऊ सांग?" तिचा प्रश्न ऐकून पूजा तिला झटकन उत्तर देऊ शकली नाही. ती मनात थोडा वेळ विचार करायला लागली. तिचा चेहरा भकास दिसायला लागला. त्यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाली. थोड्या वेळानं पूजा आवंडा गिळून तिला अडखळत म्हणाली, "अगं, तुला जेव्हा कामातनं सवड मिळेल तेव्हा तू ये ना." पूजा आपल्या जीवाचं बरं वाईट तर करून घेणार नाही ना, असं कल्पनाच्या मनात आलं आणि तिच्या मनात एक भीती निर्माण झाली. मगाशी गोदाकाच्या घरात दूध घावण्या खाताना पूजा आत्तापेक्षा थोडी वेगळी दिसत होती. कुणीतरी तिच्या जखमेवरची खपली काढली की ती लगेच दुःखी व्हायची. कल्पनाला वाटलं ती बहुरूपी आहे. चार चौघात मनातलं दुःख चेहऱ्यावर दाखवत नाही. गेल्या वर्षभरात तालुका पंचायत समिती कार्यालयात पूजा तिला कितीतरी वेळा भेटली होती. कल्पनाला पाहून ती तिच्याशी न थकता बोलायला लागायची. शेवटी कल्पना तिला हसत हसत म्हणायची की पूजा, आता तुझी टेप बंद कर बाई. त्यावेळी भेटलेली पूजा वेगळी होती आणि आत्ताची पूजा वेगळी दिसत होती. एखाद्या घटनेनं माणसाच्या जीवनावर एवढा बदल होऊ शकतो हे कल्पना पहिल्यांदा स्वतःच्या डोळ्यांनी बघत होती. पूजाच्या या संभ्रमावस्थेत तिच्याजवळ तिला समजून घेणारी माणसं हवीत, त्यामुळे ती प्रेमभंगाच्या दुःखातनं थोड्या दिवसात सावरू शकेल असंही कल्पनाला वाटायला लागलं. पूजाला रिझवण्यासाठी कल्पना तिच्या डोळ्यात बघत म्हणाली, "पूजा, आज रात्री गणपतीच्या देवळात गोदाक्काचा मुलगा आहे ना, नामदेव, त्याचं कीर्तन आहे, येशील?" "येईन की. खूप छान कीर्तन सांगतो बघतो." रात्रीचं जेवण झाल्यावर कल्पना कीर्तन ऐकण्यासाठी पूजाला घेऊन गणपतीच्या देवळात आली. मोजकीच माणसं होती कीर्तनाला. घरोघरी टीव्ही असल्यामुळे माणसं एखाद्या पुतळ्याप्रमाणे टीव्ही पुढे बसून राहत. आधी देवळात भजन कीर्तन असेल तेव्हा तुडुंब गर्दी व्हायची. पण मोजक्याच स्त्री पुरुषांच्या समोर नामदेवनं गळ्यात वीणा अडकवून झकास कीर्तन केलं. रात्री 12 वाजता त्याचं कीर्तन संपलं. सोमवारी सकाळी पूजा निघायची तयारी करायला लागली. तिला निरोप देताना कल्पना तिला म्हणाली, "पूजा, तू स्वतःला जप. आपण पुन्हा 1 तारखेच्या मीटिंगला भेटूयात." पूजा तिच्या नोकरीच्या गावी निघून गेली, पण कल्पनाला मात्र तिची काळजी वाटत होती. कल्पना ग्रामपंचायत कार्यालयात काम करत होती. कधी नव्हे ते आज तिचा मूड फार चांगला होता. तिच्या शरीरातल्या रंध्रारंध्रात उत्साह भरून राहिला होता, त्यामुळे ती मनातनं खुश होती. दुधात साखर पडावी तसं आजूबाजूचं वातावरण सुद्धा भलतं प्रसन्न होतं. तिच्या डोळ्यांसमोर असणारं उंच फणसाचं झाड वाऱ्यानं डोलत होतं आणि हिरव्यागार पानांचा सळसळ असा आवाज तिच्या कानांवर पडत होता. तिच्या लांब सडक काळ्या भोर केसात तिने ताज्या मोगराच्या फुलांचा गजरा माळला होता. एरवी ती कार्यालयात पंजाबी ड्रेस घालून यायची. आज तिने गेल्या महिन्याच्या पगारात घेतलेली नवीन लिंबू कलरची साडी नेसली होती. त्या साडीत तिचं लावण्य आणखीनच खुलून दिसत होतं. जणू इंद्राच्या दरबारातली एखादी अप्सरा जांभुळगावच्या ग्रामपंचायत कार्यालयात अवतरली होती. कल्पना काम करत बसलेली असताना दुर्गा हातात सातारी कंदी पेढ्यांचा पुडा घेऊन लगबगीनं ग्रामपंचायत कार्यालयात आली. तिच्या चेहऱ्यावर चांदण्या फुलल्या होत्या. इतक्या दिवसात कल्पना पहिल्यांदा तिला एवढ्या आनंदात बघत होती. कल्पनाच्या समोर उभं राहून दुर्गा आनंदानं तिच्या हातावर पेढा ठेवत म्हणाली, "मॅडम, पेढा घ्या." "कशाबद्दल? ओळखा की." "नाही ओळखू शकत." "मॅडम, तुम्ही हारलाव." "बरं, मी हारले. आता सांग." "एक आनंदाची बातमी मॅडम." "अगं, लवकर सांग." "मॅडम, मला का नाही संजय गांधी निराधार योजनेतनं पेन्शन मंजूर झाली. काल पहिली 1,000ची मनी ऑर्डर पण आली. माझ्या लेकाला आणि मला दोघांना सुद्धा पेन्शन मंजूर झाली." "काय सांगताय काय?" मॅडम, खरं सांगते." "बरं झालं, तुमची काळजी मिटली. पण मॅडम, तुमच्यामुळं मला पेन्शन मंजूर झाली." "नाही नाही, मी काही नाही केलं." "असं तुम्ही म्हणा हो. माझ्या जीवाला ठाव आहे ना तुम्ही माझ्या पेन्शनसाठी किती त्रास घेतलाय."
कल्पना तिच्यापुढे काही बोलू शकली नाही. दुर्गाचं काम होण्यासाठी तिने तालुका तहसील कार्यालयात अनेक वेळा चक्रा मारल्या होत्या. तंगडतोड करून आवश्यक ती कागदपत्र गोळा केली होती. शेवटी घेतलेल्या कष्टाचं एकदाचं चीज झालेलं होतं. त्या कागदपत्रांची पडताळणी करून तालुका संजय गांधी निराधार समितीनं तिचा अर्ज मंजूर केला होता. कल्पनानं तिने दिलेला पेढा आनंदानं तोंडात घातला, पाणी प्यायली. हातातलं पाण्याचं भांडं टेबलावर ठेवत कल्पना तिला म्हणाली, ताई, तुमचा मुलगा 18 वर्षाचा होईपर्यंत आता तुम्हाला दरमहा नियमित पेन्शन मिळेल. आता तुम्हाला पैशासाठी कुणापुढे हात पसरायची गरज नाही. आपलं शासन निराधार लोकांची काळजी घेतं, त्यांना वाऱ्यावर नाही सोडत. मॅडम, मी आधी द्यावा मोर पेढा ठेवला, मग लगेच तुमच्याकडे धावत आले बघा. आणि एक तुम्हाला सांगणार आहे. आता दुर्गाचा चेहरा आधीपेक्षा उजळला होता. काल सांच्यापरी कोकण रेल्वेनं माझा थोरला भाव मुंबई वयनं गावी आलाय. तो माझ्या सगट ना मी लगीन केल्यापासून बोलत नव्हतो. माझ्या आईशीनं त्याच्या कानावर जेव्हा ही वार्ता घातली तेव्हा तो स्वतःहून मला म्हणला, दुर्गेले झाक काम झालं, तुला पांडुरंग पावला म्हणायचा. आता त्याच्या मनात माझ्याबद्दल राग नाही आहे. मॉप तारास वाढला हो मी, मॉप. तेव्हा कुठे हे दिस माझ्या वाट्याला आलंय बघा. कल्पना तिच्याशी मनमोकळेपणा बोलत होती. तिचा चेहरा ती बोलत असताना क्षणाक्षणाला उजळत होता. थोरल्या भावाच्या मनातलं तिच्याबद्दल असलेलं किलमिश निघून गेल्यामुळे तिला खूप बरं वाटत होतं. त्याचा राग आता पाण्यात पडलेल्या ढेकळाप्रमाणे विरघळून गेला होता. दुधात साखर पडावी तसं तिच्यासमोर सुख दोन्ही हात जोडून उभं होतं. हे दान किती घेऊ किती नको असं तिला वाटत होतं. कल्पनाला पेढा देऊन ती तिच्याशी 2 आनंदाचे शब्द बोलून दुर्गा तिच्या घरी आली तशी निघून गेली. फणसाच्या झाडाखाली बाबल्या जगूला मोठ्या आवाजात ओरडत उभा होता. त्यांनी त्याच्या दोन्ही हातात नुकतंच जन्माला आलेलं बकरीचं पिल्लू घेतलं होतं. ते पिल्लू त्याच्या हातात थरथर कापत होतं. बाबल्या जगूला मोठ्या आवाजात म्हणाला, जगू, माझ्या संगट रानात चल. बकरेसनी वल्ला पाला तोडून खायला टाकायचंय. मी नाही येत, जा तूच जा रानात. आज मग जेवायला नाही मिळणार तुला. मी वाडीत मागून खाईल. मग रांड्याच्या माझी आबरू घालवशील. मग मी खाऊ काय? माती खा, ती तूच खा. मला उलटून बोलतो, धरून दांड केला. कल्पना त्यांचा संवाद ऐकत होती. नंतर ती पुढ्यातल्या असेसमेंटच्या रजिस्टरची पानं सावकाशपणे उलटून त्यातल्या नोंदी बारकाईनं तपासायला लागली. एकदा तिच्या मनात आलं जगूला हाक मारून जवळ बोलवावं. 2-3 दिवस तो तिच्याकडे आला नव्हता, त्यामुळे तिला त्याच्याशी बोलता आलं नव्हतं. कामाच्या गडबडीत होती ती. रजिस्टरमधलं पान उलटत असताना तिच्या कानावर नमस्कार मॅडम असा आवाज पडला. कल्पनाला आधी वाटलं जगू तिला भेटायला आला. तिने चमकून दरवाजाकडे बघितलं. तिचा भ्रमनिरास झाला होता. तिच्यासमोर दात विचकत भरत उभा होता. त्याला समोर बघितल्यावर तिच्या कपाळावर आठी पडली. ही बॅत पुन्हा आपल्या राशीला का आली म्हणून ती मनात थोडी नाराज झाली. त्याला अनिच्छेनंच बसा असं म्हणाली. भरत गालात हसत तिच्यासमोर रिकाम्या खुर्चीत बसला. त्याच्याशी काहीही न बोलता कल्पना पुढ्यातल्या रजिस्टरमधली पानं उलटायला लागली. हा आता काय बोलणार आहे याचा ती मनात विचार करत होती. त्याच्या चेहऱ्याकडे बघायची तिची अजिबात इच्छा नव्हती. पण सरकारी कार्यालयात आलेल्या माणसाबरोबर तुमची इच्छा असो वा नसो त्याच्याशी 2 शब्द बोलावंच लागतं. त्याचं म्हणणं ऐकून घ्यावंच लागतं. तिने मान वर न करता रजिस्टरचं पान उलटत त्याला विचारलं, काय काम आहे तुमचं? बस का मॅडम, लगेच सरलाव काय? अहो, तुम्ही परवा माझ्याकडं वसुलीला आला होता तेव्हा माझी आई घरात नव्हती. ती मुंबईला गेली आहे म्हणून मी तेव्हा तुम्हाला सांगितलं. आज ती आली सकाळी मुंबई वयनं. तेव्हा लगे मी घरपट्टी भरायला आलो. माझ्यामुळं तुम्हाला त्रास नको. तुमच्याकडे रक्कम 250 घरपट्टी आणि पाणीपट्टी येणार आहे. घरपट्टी किती आणि पाणीपट्टी किती हे मला सांगा की. तुमची यावर्षीची पाणीपट्टी 30 रुपये, घरपट्टी 220 रुपये, अशी एकूण रक्कम 250. घरपट्टी एवढी कशी काय वाढली? हे बघा, शासनाच्या नवीन परिपत्रकाप्रमाणे घराच्या क्षेत्रफळानुसार घरपट्टीची रक्कम आकारली आहे. मग तुम्ही हे ग्रामसभेत सांगायला पाहिलं होतं. ग्रामसभेत या मुद्द्यावर चर्चा झाली. मी शासनाचं परिपत्रक वाचून सुद्धा दाखवलं होतं. तुम्ही त्या ग्रामसभेला आला नव्हतात. होय का? मग काय आपली तक्रार नाही, देतो पैसे. भरतनं शर्टाच्या खिशात हात घालून 100च्या 3 कोऱ्या करकरीत नोटा बाहेर काढल्या. त्या नोटा त्यांनी तिच्यासमोर टेबलावर ठेवल्या.
त्या वाऱ्यानं उडून जाऊ नयेत म्हणून त्याच्यावर पेपर वेटही त्यानेच ठेवलं. कल्पना त्या नोटांकडे बघत त्याला म्हणाली, सुट्टे पैसे द्या. उरलेले पैसे ठेवा की तुमच्याकडं. भरत छद्मीपणे गालात हसत म्हणाला. त्याच्या बोलण्याचा रोग तिच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. तिला ते बोलणं आवडलं नाही. तिने पर्स उघडली, त्यात तिला सुट्टे पैसे मिळाले. तिने मोजून 10-10च्या 5 नोटा बाहेर काढल्या आणि त्याला लवकर फुटवण्यासाठी तिने त्याची घरपट्टीची पावती तयार केली. पावती आणि उरलेले पैसे त्याच्यासमोर ठेवत त्याला म्हणाली, ही तुमची पावती, हे उरलेले पैसे ताब्यात घ्या. कल्पनाला वाटलं की भरत त्याचं काम झाल्यावर लगेच बाहेर निघून जाईल आणि तिला तिचं काम करता येईल. पण तो विचार फोल ठरला. पावती आणि उरलेले पैसे खिशात ठेवून भरत तिच्या चेहऱ्याकडे बघत निवांत खुर्चीत बसला. त्याला घाई नव्हतीच. कल्पनाच्या कपाळावर पडलेली आठी आता स्पष्ट दिसायला लागली. तिला पुन्हा बोलतं करण्यासाठी भरत तिची तोंड भरून स्तुती करत म्हणाला, मॅडम तुम्हाला पंचायतीत मॉब कामं असतात नाही का? लोक म्हणतात की तुम्ही कुणाचं काम अडवून ठेवत नाही म्हणून. तो तुमच्या आधीचा सावंत गाराम सेवक लय खाबो आता हो. पैसे घेतल्या बिगर कुणाला दाखलाच द्यायचा नाही. मी ना त्याची एकदा ग्रामसभेत तक्रार केली ती. हे बघा, लोकांनी मला चांगलं म्हणावं म्हणून मी माझं काम करत नाही आहे. मी माझ्या कामाचा शासनाकडनं प्रत्येक महिन्याला पगार घेते. लोक शासनाला जो कर भरतात त्यातनं मला माझा पगार मिळतो आणि हे कायम माझ्या लक्षात ठेवून मी काम करते. अहो सावंत गाराम सेवक आहे ना, त्याला हाताशी धरून बापू पंचायतीचा पैसा ढापायचा म्हणून ते त्याला हमेशा पाठीला घालत. आता तुम्ही आल्यावर बापूंची गोची झाली ना. हे बघा, हे असलं इथे कोणाबद्दल काहीही बोलायचं नाही. मला तुमच्याकडनं असलं काही ऐकायचं नाही. अहो मी तुम्हासनी चांगलेपणानं सांगतोय. बापू तुम्ही विश्वास ठेवू नका. एक रोज तुम्हाला ते गोत्यात आणतील. त्यांची खोटी कामं तुम्ही केलं हो तर तुम्हाला ते चांगलं म्हणतील. त्यांची कामं तुम्ही केलं नाही तर ते BDO आमदाराला हाताशी पकडतील, तुमची इथनं बदली करून टाकतील. मला गावात असं ऐकायला मिळालं की तुम्ही सारखं कायद्यावर बोट ठेवून काम करता. कल्पना त्याला म्हणाली, हे बघा मी बदलीला घाबरत नाही. मला कुठेही काम करायचंच आहे. आणि आता इथलं तुमचं काम झालंय, तुम्ही जाऊ शकता. कल्पनाला त्याचा राग आला होता. तिला वाटलं की ह्या क्षणी बाळू इथे हवा होता. तिने त्याला बाहेरचा रस्ता दाखवायला सांगितलं असतं. बापू पुढे तो नेहमी गोंडा घोळायचा. आता त्यांच्या मागणं तो गरळ ओकत होता. अशा दुतोंडी माणसाबद्दल तिच्या मनामध्ये कमालीचा द्वेष निर्माण झाला होता. भरत लोचटासारखा तिला पुढे म्हणाला, मॅडम माझं आणखीन एक काम आहे तुमच्याकडं. कोणतं? मॅडम माझी 3 खंडीची भातशेती आहे. राहिला माझं कौलारू घर आहे. काजू कलमाच्या बागा आहेत. हे बघा, हे तुमचं सगळं ऐकत बसायला माझ्याकडे वेळ नाही. अहो पुढचं ऐका मग बोला. हे बघा, मी तुम्हाला लग्नाची मागणी घालतो. काय बी तुम्हाला कमी पडू देणार नाही. गणपतीची शपथ. तुम्हाला माझ्या घरात राणीवाणी ठेवीन. काय तुम्हाला सांगायचं धाडस नाही झालो, पण तुम्हाला बघितल्यापासून मी येडा दिवाना झालो बघा. नीट विचार करा मला सांगा बरं का तुम्ही, खरंच सांगतो. त्याचं बोलणं ऐकून कल्पना रागानं लालबुंद झाली. तिच्या कपाळावरच्या शिरा तट्ट फुगल्या. डोळ्यातनं ठिणग्या बाहेर पडायला लागल्या. अपमानानं आणि रागानं ती बसल्या जागेवर थरथर कापायला लागली. झटकन उठून उभी राहिली आणि त्याच्यावर जळजळीत नजर रोखून आकाशातल्या बिजलीसारखी कडाडली. हे बघ चांडाळा, तू आधी बऱ्या बोलानं इथनं बाहेर पड, नाहीतर मी तुझं थोबाड माझ्या पायातल्या चपलीनं रंगवीन. हो मॅडम माझं ऐका, आधी बाहेर पड. कल्पनेचा तो रणचंडिकेचा अवतार बघून भरत घाबरला. ही बाई आता आपल्या नरडीचा घोट घेईल असं त्याला वाटायला लागलं. झालेल्या अपमानानं त्याला तिचा राग आला. तो झटकन उठला, तिला धमकावत म्हणाला, या गावात माझा असा कोणी अपमान केला नाही. तू या गावात नोकरी कशी करती तेच मला बघायचंय. चल रे कुत्रे. संतापाच्या भरात कल्पनाच्या तोंडातून शेलकी शिवी बाहेर पडली. भरत दाण दाण पाय आपटत त्याच्या घराच्या दिशेनं निघून गेला. कल्पना अजूनही संतापानं थरथर कापत उभी होती. आता तिला स्वतःच्या रूपाचाच राग आला होता. परमेश्वरानं मला हे देखणं रूप दिलं नसतं तर बरं झालं असतं. निदान भरतसारखा हलकट माणूस माझ्या मागे लागला नसता असं तिला मनात वाटायला लागलं. तिला आता या क्षणी खूप रडावंसं वाटत होतं. मनातला निचरा होईपर्यंत रडावंसं वाटत होतं, पण ग्रामपंचायत कार्यालयात ती रडू शकली नाही. आई बाबा असते तर पटकन त्यांच्या कानावर घालून भरतची तिने खोड मोडली असती. आणि या गावात ती नोकरी करत होती.
पुढे अनेक अडचणींना तिला सामोरं जावं लागलं असतं, त्यामुळे मनातला राग तिने मनातच गिळून टाकला. अस्ताला जाणारा सूर्य दुःखी मनानं धरणीचा निरोप घेत होता. दुःखानं त्याचा ऊर भरून आला होता आणि पायात मणामणाच्या बेड्या अडकवल्याप्रमाणे कल्पना रस्त्यानं चालत होती. तिचं मन सैरभैर झालं होतं. भरतवरचा राग तिच्या मनात खदखदत होता. तिच्याशी गोड बोलणारे बापू एवढे कटकारस्थान करणारे असतील हे तिला आज पहिल्यांदा भरतच्या तोंडून कळलं होतं. बापूंनी आपल्यावर कितीही दबाव आणला तरी आपण त्या दबावाला बळी पडून बेकायदेशीर कृत्य करायचं नाही. भले मग त्यांनी आपली या गावातनं बदली केली तरी बेहत्तर. कुठे ना कुठे आपल्याला काम करायलाच लागणार आहे. मग बदलीला कशासाठी भीक घालायची? एवी तेवी आपण आपल्या गावाला सोडून, आपल्या आईवडिलांना सोडून इकडे आलेलो आहोतच की. स्वार्थी, लुच्चा, लबाड आणि आतल्या गाठीच्या गोडबोल्या बापूंपासनं आता आपण सावध राहायला पाहिजे आणि तो फणा काढायच्या आत त्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ आली पाहिजे. असे एक ना अनेक विचार तिच्या मनात येत होते. त्यामुळे कल्पना अस्वस्थ होती. कल्पना खोलीत आल्यावर आधी तिने दरवाजाला आतनं कडी लावली, लाईटचं बटन लावलं. लाईटच्या उजेडात तिने अंगावरची साडी रागानं अक्षरशः ओरबडून काढली. केसात सकाळी माळलेला गजरा काढला, रागानं कोपऱ्यात फेकून दिला. पोटभर पाणी पिऊन ती भिंतीला पाठ टेकून बसली. तिला रडावंसं वाटत होतं आत्ता या क्षणी, पण ती रडली नाही. थोड्या वेळानं ती बसलेल्या जागेवरनं उठली. अंगात फुलाफुलांचा गाऊन घातला. मोरीत हातपाय धुवायला गेली. हातपाय धुतल्यानंतर तिने देवापुढे समई लावली. मनोभावे दोनही हात नमस्कारासाठी जोडले. आता ती हळूहळू मूळ पदावर यायला लागली होती. इतक्यात कल्पनाच्या कानावर "मॅडम आहेत का?" असा दुर्गाचा आवाज पडला. कल्पनानं मान वळून दरवाजाकडे बघितलं. तिच्यासमोर गालात हसत दुर्गा उभी राहिली होती. तिला पाहून कल्पनाला थोडं बरं वाटलं. तिच्यासमोर फतकल घालून बसत दुर्गानं तिला काळजीने विचारलं, "मॅडम तुम्हासनी बेस वाटत नाही का?" "नाही, बरी आहे मी." "नाही, रोजच्या प्रमाणे तुमचा चेहरा नाही, म्हणून मी तुम्हासनी विचारलं." "आज ऑफिसमध्ये खूप काम होतं ना, म्हणून थोडा थकवा आलाय." "एवढं काम नका करू, जीव सांभाळून काम करा. काय सरकार तुम्हासनी बक्षीस देणार नाही." "ठीक आहे, तुम्ही सांगितलंय ना, मग यापुढे शासनाचं जास्तीचं काम करणार नाही." थोडा वेळ दोघे एकमेकींशी बोलल्या नाहीत. दोघे एकमेकींच्या तोंडाकडे मूकपणे बघत होत्या. त्या शांततेचा भंग करत दुर्गा तिला म्हणाली, "मॅडम, तुमच्यासाठी या डब्यात काय आणलंय ओळखा." "मी कशी ओळखू? तुम्ही हारला." "बरं, हारले. मी सांगू का?" "सांग ना." "मॅडम, मी ना तुमच्यासाठी डब्यात खीर बनवून आणली बघा." "अहो ताई, कशाला एवढा त्रास घेतला तुम्ही?" "अहो यात कसला आलाय त्रास? तुम्ही माझ्यासाठी तालुक्याला मारला हो चक्रा. तुम्हाला नाही तवा त्रास झाला का? तुम्ही त्रास घेतला म्हणून मला 2 पैशाचा आधार घावलाय. नाही तर मी कुणाच्या तोंडाकडे आज बघितलं असतं." तिच्या प्रश्नानं कल्पना निरुत्तर झाली. तिच्यावरच्या प्रेमानं तिला भरून आलं होतं. दुर्गा तिला म्हणाली, "मॅडम, आता माझ्यामोरं थोडी तरी खीर खावा." "अहो ताई, मी नंतर खाते." "नाही जमणार. माझ्यामोरं तुम्ही खाल्लं तर मला लय बेस वाटन. वाईच खावा, मग आपण साबुस्तीनं बोलत बसू. मी काही लगी निघून जाणार नाही." दुर्गाचा आग्रह तिला मोडवेना. कधी नव्हे ती दुर्गा आज तिला फार आग्रह करत होती. याला आणखीन दुसरं कुठलं कारण असावं याचा कल्पना मनात विचार करायला लागली. तिच्या काही ते लक्षात येईना. तिने सहज विचारलं, "ताई, आज मला एवढा आग्रह का करताय?" कल्पनाचा प्रश्न ऐकून दुर्गा मन घट्ट करून तिला सांगायला लागली, "ताई, मी उद्या माझ्या थोरल्या भावासंगट मुंबईला जाते कामाला. तो आता माझ्याशी बेस वागायला लागलाय." "खरंच? वय, मंगेशची साला आहे. तेव्हा त्याला माझी आई सांभाळणार. अहो अंगात ताकद आहे, तेव्हा 2 पैसे कमवीन की. मर ते माझ्या लेकाचे उपयोगी पडतील नाही का? आणि मग आता परत कधी येणार गावाला? पेन्शन आली की माझी आईस कळवल, तेव्हा ती न्यायला 2-3 महिन्यानं मी गावी येईल. तेव्हा आपली भेट होईन. तवसर तुम्ही बदली करून जाऊ नका." "अहो ताई, बदलीचं मी काय सांगणार? ते काय माझ्या हातात नाही आहे. पण तुम्ही गावी आल्यावर मला नक्की भेटायला या मात्र." ज्या मुंबईनं तिच्या जीवनाची वाताहत केली होती त्या मुंबईत दुर्गा मुलाच्या भविष्याचा विचार करून पुन्हा पाऊल टाकणार होती. आता तिला मुंबईत थोरल्या भावाचा आधार मिळणार होता. आतड्याच्या मायेनं दुर्गा तिला म्हणाली, "मॅडम, माझ्या लेकरावर वाईच लक्ष ठेवा. लय खट्याळ आहे तो. माझ्या आईशीला तो ऐकणार नाही."
नाही, तुम्ही त्याची काळजी करू नका, माझं लक्ष असेल त्याच्यावर. कसं आहे ना मॅडम, मंगेशला बी नेलं असतं मुंबईला, पण माझ्या भावाची खोली लहान आहे हो. हे बघा, तो आता गावात चांगला रुळला आहे, त्याला नका नेऊ मुंबईला. हां, म्हणून तर त्याला गावात ठेवून जाणार. तुम्ही घेतलेला निर्णय योग्य आहे. मॅडम, तुम्हासनी मी आता एक गोष्ट सांगते. मी आता मंगेशसाठीनं जगायचं ठरवलं. माझ्या जन्माचं झालं मातेरं, पण माझ्या लेकाचं मी तसं होऊ देणार नाही. त्यासाठीनं मी मॉप कष्ट करीन. खूप छान विचार आहेत, मला आवडले. मॅडम, आता एक काम करा, माझ्या समोर येऊन बसा. मी तुम्हासनी चमचेनी खीर भरवते. मी खातीये की जमणार नाही. माझी ती इच्छा आहे. मोठ्या बहिणीचं म्हणणं तुम्हासनी ऐकावं लागन. कल्पना हसू आवरत तिच्या समोर येऊन बसली. दुर्गाची मनोकामना पूर्ण करण्यासाठी ती एखाद्या लहान मुलाप्रमाणे तिच्यासमोर मांडी घालून खीर खायला बसली. आणि एखाद्या लहान मुलाला मायेनं भरवावं तसं दुर्गा स्टीलच्या चमच्यानं तिला खीर भरवायला लागली. गोड खिरीची चव कल्पनाच्या संपूर्ण तोंडभर पसरली. कल्पनाला आता खीर खाण्यात खूप मौज वाटायला लागली. सकाळपासून तिचं पोट रिकामं होतं. तिच्यावरचं प्रेम दुर्गाच्या दोन्ही डोळ्यात तिला दिसत होतं. कल्पना तिच्या डोळ्यात कृतज्ञपणे बघत होती, जणू ती तिच्या डोळ्यात पूर्वजन्मीचे ऋणानुबंध शोधत होती. तो स्टीलचा डबा रिकामा झाल्यावर कल्पनानं पाण्याचा ग्लास तोंडाला लावला, तृप्तीची ढेकर दिली. अंगावरच्या गाऊननं तोंड पुसत दुर्गाला म्हणाली, ताई, मी किती स्वार्थी आहे ना. अहो, मी खीर खाताना तुम्हाला एका शब्दानं सुद्धा तुम्ही खीर खाता का असं विचारलं नाही. तुम्ही मायेनं भरवत होतात, मी नुसती खात सुटले होते. खीर खाताना मी तुमचा विचार केला नाही. अहो मॅडम, माझ्या घरात पातेल्यात मॉप खीर शिल्लक आहे. मी घरी जाईल तेव्हा खाईन की. नाही, तरीसुद्धा एक रीत म्हणून मला तुम्हाला विचारायला हवं होतं. नाही, असं एक उद्या या देवानी मनात काय बी आणू नका. ताई, बोला की मॅडम. गावी आलात की खरंच नक्की भेटायला या. मी तुमच्याशी खूप खूप बोलेन. अहो, तुम्हासनी भेटले बिगर मी जाणारच नाही, एवढं तुम्ही बी ध्यानात ठेवा. तुमची या गावातनं बदली होऊ नये म्हणून मी गावदेवीला नवस बोलणार आहे. मग तुमची बदली होईनच कशी. पण ताई, मी दूर निघून गेले ना तरी तुम्हाला विसरणार नाही, कारण काळजातनं केलेलं प्रेम माणूस दूर गेला तर तिळभर सुद्धा कमी होत नाही. त्याची आठवण मनाला सारखी होत असते. मॅडम, तुम्ही आक्षी माझ्या मनातलं बोललाव. दुर्गा रुद्धकंठानं म्हणाली. कल्पनाच्या खोलीत येऊन दुर्गाला आता बराच वेळ झाला होता. त्या दोघी बोलत असताना त्यांना वेळेचं भान राहिलं नव्हतं. गडद अंधारानं एव्हाना संपूर्ण घर गिळून टाकलं होतं. घराच्या वळचणीला काळोख हुंकार देत होता. आभाळात लाखो करोडो दिवे पेटले होते आणि त्या प्रकाशानं अख्खं आभाळ उजळून निघालं होतं. जड अंतःकरणानं दुर्गा तिच्या घरी जाण्यासाठी उठून उभी राहिली. कल्पनाची गळाभेट घेऊन ती डोळ्यातले अश्रू पुसत तिला रुद्धकंठानं म्हणाली, मॅडम, स्वतःची काळजी घ्या. मी तुम्हासनी कधी विसरणार नाही. आता आपली भेट मी पुन्हा गावी आल्यावर. दुर्गा बाहेर पडून अंधारात नाहीशी झाली आणि दाराला कडी लावून कल्पना मांजराची वाट पाहायला लागली.